नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार आपली कमळी जेलमध्ये असते. ऋषी जातो धावत पळत काळजीपोटी, अगं कमळी कमळी कशी आहेस तू, बरी तरी आहेस ना? ऋषी सर तुम्ही इथे? हो मी चांगली आहे, चल लवकर तुझी बेल झाली आहे. तोपर्यंत कमळी म्हणते बेल झाली आहे म्हणजे मला काही समजेल का नाही, निग्गी पण आलेली असते. अगं कमळे आधी तू बाहेर तरी ये, त्याच्यानंतर सगळे काही प्रश्न तू विचारू शकतेस. तोपर्यंत ऋषी म्हणतो हो अगं कमळे आधी बाहेर ये, त्याच्यानंतर आपण जरा बोलूया, इन्स्पेक्टर साहेबांना भेटूया, त्याच्यानंतरच आपल्याला कळेल ना नक्की कारण काय आहे आणि कोणी तुला जामीन दिला, कसा दिला, काय कारणासाठी. तोपर्यंत कमळी, ऋषी, निकी हे इन्स्पेक्टर साहेबांकडे जातात. कमळी म्हणते साहेब हे बेल मला कोणी दिली हो? अनिकाने. त्यांची कामिनी आजी आहे ना, त्यांनी सगळे काही स्टेटमेंट असतात ना ते सगळे काही बदलले आहे, तुमच्याबद्दल असं काही बोलली नाही असं कामिनी आजीनी प्रूफ केलं आहे. तुम्ही काही केलं नाही आहे कमळी. तोपर्यंत कमळीमध्ये हे झालं तरी कसं? अहो दुसरं तिसरं कोण असणार आहे? अनिकामुळे हे सगळं झालं आहे. अनिकाने सांगितलं होतं त्यांच्या ग्रॅनी आजीला, त्याच्यामुळे तुमची इथून बेल होते. तो पण ऋषी म्हणतो काय बोलताय काय तुम्ही? अनिका महाजन? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हो अनिका महाजन तीच आहे. सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. कमळी, ऋषी आणि निग्गी म्हणतात की अरे असं कसं होऊ शकतं? निग्गी आणि ऋषी म्हणतो मला तर काही विश्वासच बसत नाहीये ही अनिका काही करू शकते असं. कमळी म्हणते हो करते, ती सुधरते आता. निग्गी म्हणते कमळे बास कर बरं का, आता सुधरते वगैरे, ती पोरगी ना नाटकीबाज आहे, नाटकीबाज. असं दुसरं तिसरं काही तर तिचं ह्याच्या मागचं मोठं कारण आहे बरं बरं का. ही तुला आता छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये फसवत आहे. एक दिवशी असं काही करेल ना तुझ्यासमोर, तेव्हा तुझे डोळे उघडतील कमळे. निग्गीला असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते निग्गे शांत बस बरं का, हे असं काही होणार नाही. आत्ताशी कुठे अनिका सुधरते, तिला सुधरू देईल, चांगल्या वळणावरती चालायला लागली आहे ती आत्ता. तोपर्यंत निग्गी आणि ऋषी एकमेकांकडे पाहतात, म्हणतात की ह्या कमळीचा विश्वास ना सगळ्यांवरती येतो लगेच आणि ती सगळ्यांवरती विश्वास ठेवते. काय करायचं ह्या कमळीला? तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर कमळी जाते घरी. घरी गेल्यानंतर अन्नपूर्णा आजी, राजन तर वाटच पाहत असतात. तोपर्यंत अन्नपूर्णा आजी पटकन कमळीला मिठी मारतात. कमळे खरंच तू आलीस, माझ्या आत्ता कुठे जीवात जीव आला आहे. राजनही म्हणतो की कमळे खरंच जे काही झालं आहे ना आपल्या घरामध्ये खूप चुकीचं झालं आहे बरं का. तोपर्यंत ते सरू आपले देव पाण्यामध्ये ठेवून बसलेले असते प्रार्थना करत कमळीसाठी. तोपर्यंत प्राजू सरूपाशी येते. साधना मावशी, साधना मावशी तुम्हाला माहिती आहे का, अहो जेलमधून सुटका झाली आहे कमळीची. प्रार्थना एवढी तुम्ही देवापाशी केली ना, काही विचारायलाच नको, सुखरूप ती घरी आली आहे. पटकन ही ती साधना देवाच्या पाया पडते. देवा तुळजाई तुझ्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे. मला ते मंदिरामध्ये बाबा भेटले होते ना, त्यांच्यापाशी जाऊन पटकन त्यांना सांगितलं पाहिजे आणि माझ्या कमळीच्या आयुष्यामध्ये इथून पुढे तरी सुखाचे दिवस येतील का, असं काही विचारायचे. तोपर्यंत ते कमळी घरी गेल्यानंतर अनेकाही धावत पळत येते, एकदम तिला मिठीच मारते. कारण तिला सगळ्यांना इम्प्रेस करून खास कर एक व्यक्ती म्हणजे ऋषी असतो. ऋषीच्याही नजरेमध्ये तिला एकदम हिरो म्हणतात ना, चांगलीच बनायचं असतं. कारण ऋषीच्या नजरेत जी इमेज असते ती चांगली करायची असते, कमळीची इमेज खराब करायची असते. हे सगळं काही घडल्यानंतर राजन म्हणतो आई हे पाहिलंच का आजचं दृश्य, फक्त ह्या घरामध्ये गौरीचीच कमी आहे. गौरी ह्या घरामध्ये आली ना, ह्याच्या पलीकडे मला काही नको बरं का. ह्या दोघी मायालिकी एकमेकांना भेटते, त्या विचारपूस करते, त्या एकमेकींबद्दल काळजी आहे, मला ह्याच्या पलीकडं काय पाहिजे. अन्नपूर्णामध्ये हो रे राजन हो, खरंच आज माझे डोळे पाणवले ह्या दोघींचं प्रेम पाहून. तोपर्यंत ते सगळं काही चालू असताना कामिनी येते. कामिनीची हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली असते आणि औषधाचं ताट वगैरे घेऊन येते. एकदम म्हणतात ना जशी कमळी करते त्या हिसाबाने आरती वगैरे करते आणि म्हणते ग्रॅनी आजी खरंच तू ह्या घरामध्ये आली, खूप आनंद झाला बरं का, आणि कमळीवर तू ब्लेम करू नकोस, आता इथने पुढे कमळी चांगली मुलगी आहे.
कामिनी मनातल्या मनात म्हणते, अगं कोण चांगलं कोण वाईट, मी जेवढे तुला चांगलं समजले होते ना अनिका, तेवढी तू वाईट निघाली आहेस. आणि माझं हे आता शांत बसणं खूप दिवस चालणार नाही. कारण की कमळी बिचारी एवढी चांगली, मी तिला एवढा त्रास दिला तरीही तिने माझ्यासाठी देवापाशी प्रार्थना केली. पण ही अनिका, तिने मला ढकलून दिलं आणि शेवटी ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन तिने मला धमकी दिली, माझा ऑक्सिजन काढण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करूनसुद्धा कशी ती माझी नात असू शकते. खरंच राधिकाचे माझे कुठेतरी हिला म्हणतात ना, चांगले संस्कार देण्यामध्ये कमी पडलो आम्ही. शेवटी अनिका वाईट मार्गावरती लागली. ही आपलं दुसरं परकं ह्याला अजिबात सोडत नाही. आपल्या माणसांना सुद्धा ही इजा पोचवण्यासाठी मागे पुढे बघू शकणार नाही. तोपर्यंत अनिका डोळ्याने खुणवत कामिनीला गप्प करते, म्हणते, ग्रॅनेटजी शांत बस, तुझं तोंड उचकटायचं नाही अजिबात. तोपर्यंत सगळं काही चालू असताना सगळे काही खुश असतात. राधिका, राजन, अन्नपूर्णा, कमळी, निग्गी. तोपर्यंत हे सगळं काही चालू असताना येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला थोडक्यात असं काही पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत कामिनी म्हणते की बाद झाला आता माझं शांत, हे तोंड उचकटायलाच पाहिजे. अनिका, बास कर हा तुझा थोतांडपणा, कारण हा खोटारडेपणा सगळ्यांसमोर काही जास्त वेळ टिकू शकणार नाही. तूच मला पायऱ्यांवरून ढकलून दिला आहेस, शेवटी मीच खाली पडली आणि ह्या कमळी आणि निग्गीमुळं मी वाचली आहे. सगळ्यांमुळे मी आज कमळीमुळे दिसते इथं सगळ्यांसमोर. अनिका, तुझ्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे. येणाऱ्या भागामध्ये कामिनी घरात येताच अनिकाचा गळा दाबून तिचा सत्याचा खुलासा करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.